हॅलो नमस्कार, मी अमृता. आपल्या अमृता वारे व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती त्याचप्रमाणे आजच्या छान अशा व्लॉगमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी आम्ही विचार केला की चला आपण गरबा गायला जाऊया. म्हणजे इकडं गुजरातमध्ये स्पेशली नवरात्रीची शेवटच्या 3 दिवशी सुट्टी असते स्कूलला. म्हणजे सगळ्या शाळांना नवरात्रीच्या शेवटच्या 3 दिवस सुट्टी दिली जाते गरबे गाण्यासाठी. कारण गरबा होतो रात्रीच्या वेळी, रात्री 10ला चालू होतो आणि मग 12 नंतर 1, 2, 3 आणि शेवटी तर अगदी 4 वाजेपर्यंत सुद्धा गरबा चालतो. आणि मग मुलं रात्रभर खेळल्यानंतर मग घरी येऊन एवढे थकतात की दुसऱ्या दिवशी शाळेला उठतच नाहीत. म्हणून मग आम्ही विचार केला की आपण दोघंच जाऊन येऊया आज. हे आणि मी मुलांना घरीच ठेवून जातोय आणि सोबत दुसरे आहेत फ्रेंड त्यांच्यासोबत. तर मुलांना घरीच ठेवून जाणारे शेवटचे 3 दिवस जे आहे ते त्यांना घेऊन जावं. कारण कसं होतं ना, खूप जास्त गर्दी असते, भीड भाड असते आणि मग काही एन्जॉय करता येत नाही. त्यांना पकडून ठेवावं लागतं, त्यांना खूप लक्ष द्यावं लागतं आणि त्यांना पण म्हणजे आपण त्यांना पण घेऊन गेलं तर कसं होतं, आपण आपलं एन्जॉय करायचं, पोरांना सोडून द्यायचं. तसं नाही चालत ना. गर्दीमध्ये सापडले नाही सापडले हरवले म्हणून मग म्हटलं चला असं पण यांची शाळा चालू आहे तर आपण जाऊया. आणि पास पण खूप जास्त महाग तिकीट पण असतं, त्याच्यामुळं थोडासा विचार करावा लागतो की जायचं आणि लगेचच एका तासात महागारी यायचं असं परवडत नाही. 250, 300 रुपये एक पर्सनचं तिकीट आहे आणि जिथे AC वगैरे लावलेले आहे तिथं एका पर्सनचं 500 रुपये इतकं तिकीट आहे. त्याच्यामुळं मग विचार केला की सुरुवातीला 2 दिवस आपण जाऊन येऊया, त्याच्यानंतर मग मुलांना घेऊन जाऊया शेवटी 3 दिवस जेव्हा मुलांना सुट्टी असते. म्हणून मग आता हा आजचा व्लॉग आताच मी संध्याकाळीच्या वेळी 6 वाजता चालू केलेला आहे. म्हणून मला आता नवरात्री म्हणलं की सगळ्यांचं कसं पार्लर वगैरे, वॅक्स, आयब्रोज, फेशियल हे ते सगळं चालतं. म्हणून मग एका मैत्रिणीचं सकाळी हेअर स्पा करून दिला, त्याच्यानंतर दुसरी मैत्रीण अचानक घरी आली, नंतर तिचं वॅक्स करून दिलं, तिच्याकडून माझे आयब्रोज वगैरे करून घेतला आणि आमच्यामध्ये ना दोघी तिघीचं सगळ्यांचं पार्लर झालेले. त्याच्यामुळे आम्ही शक्यतो एकमेकीचं करून घेतो, काही बाहेर जाऊन पैसे वगैरे घालवत नाही. तर एक दिवशी माझं वॅक्स करून घेतलं, त्याच्यानंतर आज तिचं केलं, आता तिचं वॅक्स बाकी, कदाचित उद्या बिद्या तिचं होईल. सणासुदीला असंच होतं. तर मग आता नवरात्री एकदम पित्र झाले आणि नवरात्री आले. एक तर पाऊसच एवढा लागून होता, त्याच्यामुळे कधी नवरात्री आली ते पण कळलं नाही. म्हणून आणि त्याचबरोबर आज दुपारी भजन सुद्धा होते एका ठिकाणी, तर तिथं सुद्धा गेले होते. सगळीकडे हजेरी लावली, त्याच्यामुळे खूप जास्त थकलेली. पण गरबा म्हणलं की काय आमचा थकवा पूर्ण गायब होतो, तसं काम आहे. म्हणून मग आता यांची स्वयंपाक करून हे आली का जेवण करू आणि लगेचच आम्ही निघू. तर त्याच्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा, शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तर मग शेवटपर्यंत कनेक्ट राहा आमच्या अंकलेश्वरचा, गुजरातमधल्या अंकलेश्वरचा गरबा बघण्यासाठी. तर आज ना आम्ही दोघी मैत्रिणी भाजी एकाच ठिकाणी बनवतोय, कारण आमच्या पाठीमागं राहणाऱ्या भाभींनी ना एक मोठा असा दुधी भोपळा दिला होता, त्यांच्या रानातून त्यांना आलेला होता. मग म्हटलं चल आपण अर्धा करण्यापेक्षा एकाच ठिकाणी बनवू, तुझ्या स्टाईलने, गुजराती स्टाईलने तू भाजी बनव. तर ती चणा आणि दुधीची भाजी बनवतीये. तर कधी कधी वेगळं पण खायला आवडतं, म्हणजे बरं वाटतं. त्यांनी एक भोपळा दिला होता, म्हटलं एक मला खूप होईल, अर्धा तू घेऊन जा, अर्धा मी बनवेल. पण मग नंतर विचार केला चला वेगळं अर्धा करण्यापेक्षा एकाच ठिकाणी बनवूया, अर्धी भाजी तू घेऊन जा, अर्धी मी ठेवेल. आणि आता जेवण वगैरे करून सगळं आवरून झाल्यानंतर मी काढली ही वाली चनिया चोळी. म्हटलं चला आज पहिला दिवस आहे तर ही वाली घालून घेऊया, दुसऱ्या 2-4 आहेत त्या लास्टमध्ये जाईल तेव्हा घालून घेईल. आणि जेव्हा आपण मी रेडी होऊन मिररमध्ये बघते ना, तेव्हा माझा नवरा म्हणजे मध्ये येतात ते, आणि त्यांना काय मजा येते काय माहिती माझ्या पुढं येऊन रेडी व्हायला. मग मी तरी काय कमी पण त्यांच्या मागून त्यांच्या पुढं जाऊन बघत असते. आणि आता आम्ही रेडी झालो, मुलांनी छानपैकी खुशी आम्हाला बाय केलं आणि आम्ही निघालो गरब्याला. तर आम्ही मोठी गाडी याच्यासाठी काढली नाही, कारण तिथं पार्किंगचं खूप जास्त गर्दी असते, निघत नाही गाडी आणि आम्हाला शेवटपर्यंत थांबायचं नव्हतं. म्हणून मग म्हटलं चला आता बाईक आपली कडेकडेनी छोट्याशा जागेतून काढता येते. कारण जिथे गरबा असतो ना तिथं पार्किंगचं खूप मोठं ग्राउंड तर असतं, पण काढायचं आणि आतमध्ये लावायचं म्हणजे फार जास्त भयंकर असतं. म्हणून मग आम्ही बाईकच घेऊन दोघंजण निघालो आणि आम्ही खूप दिवसांनी दोघंच निघालो गरब्याला, खूप वर्षांनी. तर इथं बघा तुम्ही मदर अँड डॉटर कशा चालल्यात एकदम ट्रेडिशनल लुकमध्ये. ती मम्मा आहे आणि मागे बसलेली तिची मुलगी आहे. किती छान एकदम मस्त रेडी होऊन चाललेले आहेत त्या दोघी. तर खूप सारे असे येतात आणि ही पारंपरिक त्यांचा लुक आहे, त्यांनी केलेला दोघींनी पारंपरिक गुजराती लुक. तर असं पण रेडी
रेडी होऊन येतात सगळेजण. आणि आम्ही आता इथं पोचलेलो. हे आहे एंट्रान्स आणि इथं पास दाखवायचा, म्हणजे त्या सिक्युरिटी गार्डवाल्या दादांना पास द्यायचा आणि तिथून पुढं आतमध्ये निघून जायचं, अशी व्यवस्था केलेली असते. इकडच्या बाजूने आतमध्ये जायला आणि तिकडच्या बाजूने परत बाहेर यायला. तर इथून आम्ही आत निघालो तर इथं सगळेजण फोटो वगैरे काढत आहेत. छान सोय केलेली आहे, मस्त लायटिंग वगैरे केलेली असते आणि खूप जण इथं आल्यावर थांबतात, अगोदर फोटो वगैरे काढून घेतात. आम्ही सुद्धा काढून घेतले फोटोज वगैरे, पण हे ना खूप जास्त थकलेले होते म्हणून त्यांचा तेवढा जास्त मूड नव्हता. तरी म्हटलं असू द्या, मग या 2 कपलचा फोटो काढून दिला आम्ही. आणि हे आहे मेन गेट, आतमध्ये जायचं गरब्याच्या तिथलं बाहेर. आणि आता आम्ही आलेलो आहे 10 वाजता, तर तेवढी गर्दी नाही. तुम्हाला आम्ही रिटर्न जातानाची गर्दी दाखवेल. खूप लोक येतात, म्हणजे खूपच जास्त. आणि इथं ना चनिया चोळी असा ट्रेडिशनल ड्रेस घातला तर आतमध्ये ग्राउंडमध्ये अलाउड करतात गरबे खेळायला, नाहीतर आतमध्ये जाऊ देत नाही, बाहेरच चेअरवरती बसावं लागतं. म्हणून मग चनिया चोळी कंपल्सरी आहे. आता सध्या इकडं सगळ्या क्लबमध्ये असंच केलेले, पहिलं तसं नव्हतं, आता असंच केले. तर ह्या कपलचे आम्ही खूप सारे फोटो काढून दिले. आमची मात्र फॅमिली परिपूर्ण नव्हती म्हणून आम्हाला तेवढा जास्त मूड नव्हता. आणि गरबा चालू झालेला आहे, आता काय तेवढी गर्दी नाही, तर बघू शकता तुम्ही. तर आम्ही सुद्धा विचार केला, चला आता आपण पण कमी गर्दी आहे तोपर्यंत जाऊन थोडेसे 2-4 राऊंड मारून घ्यावेत. आणि असे आम्हाला लवकरच जायचं होतं रिटर्न, कारण हे सकाळपासून ड्युटी करून थकून गेलेले होते. म्हणून ते म्हटले, मी काय ग्राउंडमध्ये येत नाही, तू तुझं कर एन्जॉय आणि मग थोड्या वेळाने आपण घरी जाऊया. तर मग आम्ही बसलेलो. इथलं म्युझिक मी काढून टाकले, कॉपीराईट येईल म्हणून, पण असा असतो आमच्या इकडचा गरबा. आणि बघा आता अर्ध्या तासानंतर गर्दी किती वाढली. तर खूप जास्त गर्दी झाल्यावर ना तेवढे मोठे घागरे घालून खेळणं खूप अवघड असतं, तरीसुद्धा खेळतात बाबा. हे गुजरात्यांना जमतं, आपल्यासारख्यांना नाही जमत. आणि एवढ्या स्पीडमध्ये. तर आम्ही आता रिटर्न जायला निघालो आहे. शेवटी आता मला वाटतं 11:30 वाजून गेलेले आहेत. आणि बघा आम्ही 1-1.5 तासात तर 11:30ला रिटर्न पण निघालो. तर बघा किती पब्लिक. आणि हे येत आहेत सगळे लोक, आत येत आहेत. इथं जाणारे आम्हीच आहेत फक्त, सगळे येणारेच आहेत. आणि आतमध्ये पण तेवढं फुल झालेलं आहे आणि बाहेर पण एवढंच फुल झालेलं आहे. तर म्हणून आम्ही इथं ना 4 व्हीलर घेऊन येत नाही आणि खूप बऱ्याच वेळा रात्रीच्या वेळी येतच नाही, कारण एवढं जास्त ट्रॅफिक असतं. आम्ही येताना बघा किती मोकळा रस्ता होता आणि आता बघा किती भरगच्च झालेले. लावताना गाडी आपण लावतो, पण काढताना अडकले. म्हणून मग आम्हाला आपलं बाईक घेऊनच कडेकडेने निघायला बरं वाटतं. तर हे आहे दुसरं गरबा क्लब. इथं आहे ऑनलाईन तिकीट बुकिंग होतं, देखील आम्हाला काही भेटलं नाही आणि हे खूप जास्त कॉस्टली होतं, कारण तिथं सगळे AC वगैरे लावलेले होते. चलो मग बाय.